हा एका हप्त्याआधीचा व्हिडिओ आहे. आज व्हॉइस ओव्हर करून अपलोड करत आहे. तर मला जायचं होतं चंद्रपूरवरून गडचिरोलीला. तर मी 12 वाजताची बस पकडून गडचिरोलीला जायला निघाली आणि गडचिरोली जाऊन पोहोचली. त्यानंतर मग तिथे छान अशी गरमागरम चाय पिऊन घेतली आणि मला ना गडचिरोलीच्या एका खेडेगावात म्हणजे कनेरीला जायचा होता. तर त्यासाठी मग माझे बाबा घ्यायला आले होते गडचिरोलीच्या बस स्टॉपवर. तर त्यांच्यासोबत बाईकने मी आता कनेरीला जात आहे. आणि त्यांनी ना मला शॉर्टकट मार्गे म्हणजे इथे या रस्त्याने जाता जाता कोटगल पारडे वगैरे पडलेली होती. तर फायनली मी जाऊन पोहोचली कनेरीला. कनेरी माझ्या मम्मीचं माहेर आहे आणि इथे माझ्या मामाच्या मुलाचा बर्थडे होता. तर त्याच प्रोग्रामसाठी मी आलेली होती. आणि इथे बघा किती छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. त्यानंतर हा त्यांचं घर आहे, बघू शकता तुम्ही. त्यांच्या घरी जाऊन पोहोचली. आणि इथे ना ही डिनू आहे माझी लहान बहीण. ते आशूला येऊन पकडली आणि त्यांचं आहे ना बॉन्डिंग मस्त आहे. आशूचा आणि डिनूचा हा त्यांचं घर आहे. आणि बघू शकता यांची मस्त मस्तीखोरपणा सुरू झाली. नाही, आशू तर डान्स करत होती. साऊंडवर गाणे लागून होते तर गाण्यांवर मस्त आशू डान्स करत होती. बघू शकता आशूचा डान्स. तिला गाणे वाजले की तिला डान्स करायला खूपच आवडते. तर तिचा या प्रकारे हा डान्स सुरू होता. त्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि बर्थडेची तयारी सुरू झाली. मी पण फ्रेश झाली, तयार झाली. त्यानंतर फायनली बर्थडे सुरू झाला. तर बघू शकता हा आहे आयान आणि याचाच बर्थडे आहे. त्यानंतर मी पण आयानला केक चारून घेतली. आणि बघू शकता हे माझे मामा आहेत, ही मामी आहे आणि हा त्यांचा मुलगा. आणि त्यानंतर मी पण मामा मामीसाठी आणि आयांसाठी गिफ्ट आणलेले होते, ती देऊन दिली, बघू शकता तुम्ही. तर या प्रकारे हा बर्थडेचा प्रोग्राम सेलिब्रेट झालेला आहे. आयान खूपच छान असं मस्तीखोर आहे, कोणाकडे जाते तो अजिबात रडत नाही, छान असं खेळते. या प्रकारे बर्थडेचा प्रोग्राम झाला. त्यानंतर मग मी जेवण वगैरे करून घेतली आणि चंद्रपूरला यायला निघाली. तर बघू शकता हा आहे कनेरीच्या बसस्टॉपकडे जाण्याचा रस्ता आणि याच्या बाजूला आहे तळा. अंधारामुळे तळा दिसत नाही आहे. तर शेवटची बस होती 7:30 वाजताची आणि ती मिळाली. आणि त्यानंतर मग मी चंद्रपूरला यायला निघाली. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.